कार्यक्रम 2020 जाहीर केला असून सर्वांना सोबत घेऊन चला या जागतिक कार्यक्रमाचा गाभा आहे. म्हणजे 2030 पर्यंत आपल्याला सर्व आपल्या राष्ट्राचा विकास करायचा आहे, त्या दृष्टीने हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघाने 17 शाश्वत विकास ध्येय व त्या अंतर्गत 169 लक्ष उद्दिष्ट जाहीर केली असून त्यांची अंमलबजावणी दिनांक 1 जानेवारी 2016 पासून भारतात सुरू झाली आहे. भारत सरकारच्या पंचायत राज विभागाने शाश्वत विकासाच्या ध्येयांच्या स्थानिकीकरणासाठी शाश्वत विकासाच्या ध्येयांचे नवरत्न संकल्पनेमध्ये रूपांतर केले असून त्या अनुषंगाने ग्रामीण विकासासाठी शासनाचे विविध विभाग मार्गक्रमण करीत आहेत. ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे मोठे योगदान असून त्रिस्तरीय पंचायत राज संस्थेमार्फत ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हे मुख्य ध्येय आहे. राज्यातील विकासाच्या बहुतांश योजना पंचायत राज संस्थांमार्फत राबविल्या जातात. त्या अनुषंगाने ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढवणे आवश्यक आहे. ग्राम विकास विभाग व शासनाच्या इतर विभागांच्या योजना जिल्हा परिषदेमध्ये राबविल्या जातात. सदर योजनांची प्रभावी व जलदगतीने अंमलबजावणी करून त्यांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे, यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे, ग्रामपंचायतीमध्ये लोकसहभागाची सेवा निर्माण करणे, ग्रामीण नागरिकांना सुलभ सेवा देणे, महाराष्ट्रातील थोर संत परंपरेचा सहभाग घेणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या मुख्य क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग वाढवून पंचायत राज संस्था विकसित करणे या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान राबविण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे.